2-3 संघांच्या शुक्रवारला पाहिजेत 3 संघ. तर कुठल्या संघाला एंट्री पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आणि ॲडव्हान्स पण जमा करायचा आहे. रबी आणि आकाशला पाहतोय आपण मैदानामध्ये. ओपनिंग जोडी मैदानामध्ये 4 षटकांचा सामना पाहायला मिळेल. पाच मिनिटं द्यायचं आहे पंच. आपण प्रत्येक गोलंदाजाला 5 मिनिटामध्ये हा षटक संपवण्यात येणं गरजेचं आहे. 5 मिनिटाच्या अतिरिक्त मात्र टाईम वेस्ट केला तर आपण नक्कीच दंडित करा गोलंदाजाला. हा जा. इथं सर्व संघांना मात्र आयोजक सांभाळून घेत आहेत. तर आयोजकांना पण आपण सांभाळून घेणं गरजेचं आहे कारण आपण वेळेवरती येणं गरजेचं आहे. खरे तर लाईट मात्र पहिल्या सामन्या अगोदरपासून चालूच आहे. कुठेतरी डिझेलचा मात्र फटका बसतो आयोजकांना. चला चालू करा पंच. इथे KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. अजिंक्य साहेब KTC लाईव्हचे मालक. पहिला स्पीडअप गोलंदाजीवरती पाहतो आपण. काय पेस होता या गोलंदाजीमध्ये. पहिल्याच चेंडूमध्ये स्टेट अँड ग्राउंड खेळला फटका. फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. अक्काच्या बॅटमधून हा पहिला फटका येतोय आणि एका धावेने मात्र श्री गणेश केला जातोय. धापलकावरती धावा 1 ने वधारते. स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचे सुद्धा मात्र खातं ओपन करतोय तो मात्र आकाश. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण रवी ना. रवीला पाहतोय. काय पेस आहे गोलंदाजीमध्ये. हा बॅटला जर थोडासा कट केला असता, गॅपमध्ये चेंडू जर गेला असता तर नक्कीच आपल्याला 4 धावा मिळाल्या असत्या. गोलंदाज कोण. नक्कीच बंटी गोलंदाजी मार्कवरती एक घातक गोलंदाज आहे. याला आपल्याला मात्र सांभाळून खेळणं गरजेचं आहे. आणि फटका चांगला आहे. त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन. चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दापलकावरती धावा लागल्या 2 धावेच्या मदतीने. बिनबाद 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा दापलकावरती लागल्यात. रवीने मात्र हे षटकमध्ये सांभाळून खेळणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र संभाजी सुद्धा असेल. घातक गोलंदाज आहेत. हा चेंडू मात्र वेगवान गोलंदाज. काय पेस आहे गोलंदाजीमध्ये. बंटी नक्कीच कर्जत खालापूर प्रीमियर लीगमध्ये एक आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता बंटी यांना. ते मात्र हलकासा पुश केला. एक साईडला मात्र कट केलाय चेंडूला. 1 धाव मिळेल. आता मात्र स्ट्राईक मिळते. आकाशला एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ते मात्र कोशाने टीमसाठी. यानंतरचा पुढील सामना आहे. आयोजक त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हा जास्तच उसळी घेणारा चेंडू. पंचांचा षटक क्रमांक पहिलेच संपत आले. धावपल जाऊन पोहोचले. बिनबाद 4 या अंकावरती. खूपच मात्र कासवाच्या गतीने धावपलकावरती लागलेलं पाहतोय. पाहिले गेले तर दोन्हीही मात्र एक जबरदस्त दंग आहेत. कर्जत तालुक्यातील पाहिले गेले एक नेरळ परिसरामधील कोल्हारी टीम आणि उमरोली डिक्सल पाली या परिसरातील म्हणजे कोशानी टीम. गोलंदाज कोण. संभाजी. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल आपल्याला. कोल्हारी टीमकडून बिलॉंग करतोय हा खेळाडू संभाजी. संभाजी वाघे ह्याला पाहतोय आपण. एक जबरदस्त खेळाडू आहे.
एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतोय त्याला. नेहमीच बॅटिंग असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण चांगलं योगदान देतो आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी हा खेळाडू. सामोरे फलंदाज आहे रवी. रवीला काहीतरी करावं लागेल. कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय संघ. फक्त 4 धावा धापलकावर होत्या, त्याच्यामध्ये 2 धावा पॅनल्टीचे कट केले तर फक्त 2 धावा धापलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं षटक जबरदस्त षटक हाताळलं मात्र ते बंटी या गोलंदाजाने कोलार या टीमसाठी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहूया पुढील चेंडू मात्र हाताळते पुढील गोलंदाज. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत. पहिला मात्र चेंडूची फेकी करतोय संभाजी आणि अवंतर धावसंख्येमध्ये सुरुवात करतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 5च्या अंकावरती. बॅटची हे जिथं पाहायला गेलं नक्की तिथं थोडंसं जर स्लिप पानच्या दिशेला जे क्षेत्र असेल चांगलं क्षेत्र असेल त्यांनी चौकार वाचवलं आपल्या टीमसाठी. हा उत्तुंग असा षटकार रवीच्या बॅटमधून. पहिला विकेट. बॅटची एज लागले. मोठा फलंदाज बॅक टू मध्ये पहिला हादरा बसतो तो मात्र क्वेश्चन टीमला. वर टू डीजे. करतात दोन्ही हात जमिनीला समांतर दंडित केले. इथं संभाजी वाघ या गोलंदाजाला अवंतर धावसंख्येमध्ये भर होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 1 बाद 12 अशी धावसंख्या क्वेश्चन टीमची. स्टेट डाऊन ग्राउंड खेळायला फटका त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार इथं पाहूया होऊ शकतो. टेम डेट झालेला आहे. तिथे 1 धाव नव्हती तिथं 2 धाव मात्र कंप्लीट केल्यात. धावफलक जाऊन पोचले ते मात्र 14 या अंकावरती. पाहिलं गेलं ना तर कर्जत तालुक्यामधील कोंबळवाडीनंतर दुसऱ्या कुठल्या टीमचं नाव मोठं असेल ते मात्र कोलार आहे. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता. गोडली स्पॉटवरचा चेंडू होता. काही समजलं नाही. थोडंसं आपण एक पाऊल जर पुढेला असतं तर फटका बॅटच्या चेंडूमध्ये आला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता. परंतु इथं पाहिलं गेलं तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाशुरशी सांगता होते. तर बॅटची कडा लागते मात्र फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक दुसरं संपवत येते. धापल जाऊन पोहोचले 2 बाद 14 या अंकावरती.
काय गोलंदाजी आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सुरुवात करतोय हा गोलंदाज रोहन हरी. नांदखोळा जांभूळवाडीचा कर्णधार आणि भानसोली टीमचा कर्णधार. चला आपण टॉच इन करता या. लिडिंग इज बॅटची कडा. इथं मात्र एक धाव मात्र कंप्लीट केले गेले. ओके जा जा. इथं जास्तीत जास्त 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारावं लागेल आपल्याला कोशाने टीम. पाहिलं गेलं ना तर कोलारा टीम एक जबरदस्त टीम आहे आपल्या विरोधात. हा चांगला फटका आहे. बिग हिट षटकार रोहनच्या बॅटमधून उत्तुंगाचा षटकार. ओटू डीजे मास्टर. हा षटकार आहे तर रोहनच्या बॅटमधून चांगली या षटकाराच्या मदतीने धाबाला जाऊन पोहोचले. 2100 अंकावरती अशीच फटकेबाजी करावं लागेल. हा चेंडू नक्कीच पंच वळलेत आमच्याकडे. खूप बाहेर आहे. एक सोर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भरते. 22 धावा धापलकावरती लागल्यात. 2 बाद. रोहनला मात्र आपल्या टीमची आपल्या संघाची जबाबदारी खांदावी घ्यावा लागेल. हा फटका मात्र थोडासा क्षेत्ररक्षण त्या दिशेला मात्र बंटी कुठली चुकी करणार नाही. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. सुधीर चांगला फटका आलाय परंतु फटका इथं फसलाय. फलंदाज होईल रोहन बाद. मग आकाशाच्या बारीचा अंत झालाय. अटू डीजे. धन्यवाद. नितीन येतोय मात्र 5 क्रमांकावरती होतं. नितीन काय कामगिरी करेल आपल्या संघासाठी पाहावा लागेल. थोडंसं अडचणीमध्ये आहे कोशाना टीम अजूनही. फटका चांगला आहे परंतु फटका फसला इथे सुद्धा. संभाजी कुठली चुकी करणार नाहीये. षटक क्रमांक 3 सापडत आले. संख्या पाहतोय थोडीशी दैन अवस्था मात्र इथं पाहायला मिळेल. 23 धावा आहे. ह्या षटकामध्ये कमीत कमीत 15 ते 13 धावा येणं गरजेचं आहे. आणि स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोहन ज्याने षटकार खेचला होता तो फलंदाज मात्र स्ट्रायकला पाहतो आपण.
पंच वेळ आपण जास्त घेऊ नका, ताकीद द्यायची प्रत्येक गोलंदाजाला. फटका चांगला आहे, बरं त्या दिशेला प्रोटेक्शन, चेंडू उचलणार फेकणार, एक धाव कंप्लीट केली गेले. दापलकरती धावा लागले त्या मात्र 24. डॉट. पहिल्या चेंडूची निर्धास्त सांगता होते, त्यानंतर मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या कॉलर टीममध्ये. कुठे मात्र मोठे फटके खेळून देत नाहीये ते मात्र. चौकार ना, चौकार घ्यायचं आहे. चला टॉचून करते आपण. नांदखोळा जांभूळवाडी बनम भानसोली उमेश. चला आपला करदार पाठवायचा आहे. नांदखोळा जांभूळवाडी शरद. इथे काय गोलंदाजी आहे मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. नांदखोळा जांभवाडी टीम आलेली आहे इथं कर्णधार. विनंती करतोय मी भानसोली टीम, उमेश आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्कीच प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. रन किती घेतले आता? धावा पंच धावा किती? 2 धावा कंप्लीट. धापालकडे धावा लागल्यात. हां 30मधून मात्र 2 मायनस केल्या. 28 धावा धापालकावरती. 29 धाब्यांची गरज असेल ती कोलार टीमला. जी पॅनल्टी आपण उशीर आले ते आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. संघ जवळचा असो लांबचा असो, पण आपण वेळेचा भान ठेवा. उशीर केला तर आपल्या पॅनल्सच्या समोर जावं लागेल. चला क्वेश्चन टीमावर मैदान रवाना. चला फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचे ते मात्र कॉलर टीम आपण. टॉचिंग करा आयोजक बाबूराव. कर्णधार वासुले टीमचा मंगेश. काय डिसिजन? पेंटिंग. मला तर वाटतं की क्षेत्ररक्षण घेण्याच्या तयारीमध्ये असतील. आपले ते येणार आहे ना? नसेल ते मला आत्ताच सांगा.
कारण आम्ही सगळ्या लो टीमा घेतल्यात. मोठा गट कुठल्याही प्रकारचा नाही आपल्या इथे. हॅलो, चला स्पीडअप घ्या. हॅलो, चला स्पीडअप घ्यायचं आहे. मॅचला सुरुवात करायची आपण. 29 धावांची गरज आहे. 2 धावाची पेनल्टी होती. ती धाव मात्र इथं कपात करत आलेली, मात्र त्या 2 धाव मात्र इथं आपण उशीर केला, त्यामुळं आपल्याला आयोजकांच्या वतीने पॅनल्स केले गेले. 30 धावा धापालकावर होत्या. 2 धावा मात्र इथं मात्र आपल्या कट केल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 29 धावांची गरज आहे. येणारे मात्र 24 चेंडू. चला का बंटी, आपण जास्त उशीर घेऊ नका. स्पीडअप घ्या. खूपच पहिलाच उशीर झाला आहे. इथं आपण आयोजकांना सहकार्य करायचं आहे. कर्जत तालुक्यामध्ये कोणीही नाईट करो, परंतु जे संघ एंट्री करतील, प्रवेश करतील, त्यांनी मात्र वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून KTC लाईव्हवाले असतील, मंडपवाले असतील, इतर काही गोष्टी असतील, त्या सर्व मात्र आयोजकांना जेच करणे खूप मात्र अवघड जातो जेव्हा टीम मात्र उशीर करतात. पहिलाच चेंडू, क्या बात आहे, शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला मात्र खडे खडे शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बंटी वाघे स्ट्रायकर फलंदाज. हरिगा. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव कंप्लीट केली गेले. एका धावने मात्र श्री गणेशा होतोय. ते मात्र कोल्हार टीमची एक धाव संख्या. भानसोली टीम आपला निर्णय फलंदाजी. यानंतरचा होणारा सामना दांतखोळा जांभूळवाडी बनाम भानसोली टीम यांच्यामध्ये रंगणार आहे. तर फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू जाईल वेगाने सीमारेषे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी हा चौकार, पहिला चौकार येतोय. DJ मास्तर आमचे झोपले का? चौकार आणि विकेटवर षटकारवरती आपण लगेच गाणे लावायचे आहेत. परंतु चेंडू जर आपल्या गोलंदाजाच्या हातामध्ये आला तर आपण स्टॉप व्हायचं आहे लगेच. उद्याच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर पंचकृषी मात्र ओपनच्या टीम आहेत आणि नक्कीच सर्व टीम वेळेला प्राधान्य देतील, ह्याच काही शंका नाही आहे. हा फसवा चेंडू टाकला होता रवी याने. नक्कीच उद्याच्या दिवसा फायनलचा दिवस आहे आणि ह्याच परिसरामध्ये मात्र टीम आहेत उद्या.
हॅलो. इथं पाहतोय आपण बंटी आपण स्पीडअप घ्यायचा आहे. प्रत्येक चेंडू आपण चेक केला प्रत्येक ओव्हरला इथे, तर खूप वेळ घेत आहे आपण. पंच आपण सुद्धा वॉर्निंग द्या. इथे अजूनही ओपनिंग जोडी मैदानामध्ये क्रीजमध्ये तैनात आहे आणि धापलकावरती धावा लागल्यात एका षटकाच्या मदतीनं 11 या अंकावरती. कुठेतरी त्यानंतरची गोलंदाजी चांगली तिखट मारा करावा लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती पाहता आपण वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन आले गोलंदाज रोहित कोशाने टीमकडून. यानंतरचा होणारा सामना नांदखोळा जांभूळवाडी आपला पूर्ण प्लेइंग 11 घेऊन मात्र स्टेजकडे यायचं आहे. आपण शतरंजीसाठी मात्र तयार राहायचं आहे. इथे मात्र गॅपमध्ये सिलेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाही, सीमारेषे बाहेर चौकार. डीजे मास्तरला संधी. नक्कीच तशी जर खराब जर चेंडू आपण फेकी केले तर नक्कीच आपल्याला मात्र पराभवाचे सामोरे जावं लागेल. बरं, अचूक टप्प्यावरती मारा करणं गरजेचं आहे. ह्या चौकारच्या मदतीने मात्र 15 धावा धापलकावरती लागल्यात. हा चेंडू चांगला आहे, पण पंचांनी स्कोर घोषित केलाय. अभ्यंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. आधीच आपल्या खात्यामध्ये धावा कमी आहेत आणि आपण अभ्यंतर धावा खर्च करू नका. इथे हिट करणं गरजेचं, कारण फलंदाज होता बंटी. आणि रिव्हर्स शॉटच्या अटेम्प्टमध्ये मात्र बंटीने हे काय करून घेतलं. चला, मेन पंचांनी आपल्याला विकेट दिले ना, आपण सुद्धा एक मोठा खेळाडू आहात. इथं मात्र धाव झाली असते कंप्लीट, परंतु लक्ष दिलं नाही संभाजी यांनी. एक निर्धार चेंडूची सांगता होते. 16 धावा धापलकावरती लागल्यात तेव्हा तर कोलारा टीमच्या. सॉरी 17.
एक धाव कंप्लीट केले. धावा लागते मात्र 18 अंकावरती. चला स्पीडअप घ्या आपण. प्रत्येक वेळेला आपण बॉल चेक करायला देता पंच आपण. फलंदाज वारंवार ती चुकी करतायत. वेळ वाया घेत जातोय आपल्या इथे. वेळ महत्त्वाचा आहे. आता पाहायच्या दिवसात पाहिला तर हा दुसरा सामना चालू आहे. पहिला चौकार, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर विकेट. एक रन घेतला ना. एक बॉल बाकी असेल. गोलंदाज आपण सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आपण आपला चेंडू किती झाले ते सुद्धा मात्र लक्षात ठेवायचं आहे. हा शेवटचा चेंडू नेहमीच घातका असतो गोलंदाजाला किंवा फलंदाजाला. इथं विकेट तरी मिळेल किंवा षटकार तरी जाईल. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. रोहित या गोलंदाजाला कशी गोलंदाजी करणार. शेवटच्या चेंडू परिपतर शिल्लक आहे आणि सामोरे फलंदाज आहे हिटर हरी. फटका फसला होता. मी म्हणलं होतं मगाशीच, परंतु इथे तुम्ही एक धाव कंप्लीट झाले. दापलकर धाव लागल्यात 19 अंकावरती. अजूनही 10 धाव्यांची गरज. येणारे मात्र 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. कुठेतरी 2 धाव मात्र पेनल्टी आहेत ना, ते कुठेतरी महाग मात्र ठरू शकते मात्र ते ओशान टीमला. चला व्यक्तिक पहिला आणि षटक क्रमांक तिसरा घेऊन येतो मात्र गोलंदाज कोशाने टीमकडून विनायकला मात्र चांगली कामगिरी करावा लागेल. आपला कुठेतरी संघ अडचणीमध्ये आहे. एक निर्णायक षटक टाकेल का विनायक. पहिलाच फुल टॉच चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता. पंच स्कोर घोषित करतात. अवंतर धावसंख्येमध्ये भर होईल. वीस धावा दापलकावरती. हा चेंडू मात्र चांगला आहे. ते मात्र फलंदाज होईल. त्रिफळ उद्ध्वस्त. वटो डीजे.
9 चेंडू 7 धावांची गरज. पंच एकच धाव ना, एक धाव, एक धाव ॲड करायचे. चांगला हिट पाहायला मिळाला इथे, परंतु पंच रिओ, नक्कीच पंचांनी रिओ घेतलाय. फक्त 12 खेळाडू ते थांबायचे रिओ पाहण्यासाठी, त्याच्या अतिरिक्त कोणी तर गर्दी करू नये. फलंदाज सेफ आहे. थोडासा उशिराने हिट मात्र इथे पाहायला मिळाला. सात चेंडू 5 धावींची गरज. शेवटचा चेंडू परिधीवर शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती फटका येणार का की विकेट जाणार पाहायला मिळेल आपल्याला इथं. येणारी 6 चेंडू आणि 4 धावींची गरज. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना पाहायला मिळेल, शेवटच्या चेंडूपर्यंत. हॅलो, इथं पाहिलं गेलं तर शेवटचे येणारे मात्र 6 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे विजयासाठी. ती मात्र कॉलर टीमला. पाहूया अट्टीतटीची लढत, एक रोमांचक असं सामना पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक हलकासा कट करायचा प्रयत्न केलाय, परंतु इथं प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येकच्या फेकीचा आक्षेप ओके, थोडंसं फेकीवरती आक्षेप आलेला आहे. तर अंपायर स्वतः बाबूराव कुठे आहेत? चला या आपण इकडे.
नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण हा चौकार अडवलाय. मॅच गेली असती. नेक्स्ट बॉल इथं चेक केला जाईल. पंच आपण थोडासा हा सामना थांबवायचा आहे. नक्कीच फेअर डिलिव्हरी. इथं गोलंदाज सेफ आहे. चांगला चेंडूची फेकी झाले. हा चेंडू चौकार गेला असता पण लेग साईडला मात्र तो क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल त्याच्याकडून. जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळते इथे. अंपायर आपण डिसिजन घेऊ शकता. आपल्याला रिवो दिला जाईल. हॅलो काय पंच. सोर चेंडू घोषित केलाय. नक्कीच पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. इथं नक्कीच आपण प्रत्येक चेंडू लेफ्ट साईडला दिशेने फेकी कराल तर इथं पराभूतीत सामोरं जावं लागेल. फटका चांगला आहे. फटका फसला आहे परंतु पाहूया गॅपमध्ये. आणि इथं विजय फटका टू डीजे. चला नांदखोळा जांभूळवाडी संघ या आपण इकडे लगेच मैदान ते रवाना व्हायचंय. सेकंड करून घ्यायची आपण कोल्हार टीम कौशाने टीम. आणि एका साईडने लाईनअपनी मैदानामध्ये रवाना व्हायचे नांदखोळा जांभूळवाडी. हर्ष हॅलो. यानंतर मात्र मी रजा घेतोय. किरण धोळे हे मात्र समालोचन करतील.